नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. आज आपण बोलणार आहोत 8 नोव्हेंबरच्या संकष्ट चतुर्थीबद्दल, जी दिवस गणपती बाप्पाच्या उपासकांसाठी अतिशय शुभ आणि फलदायी मानली जाते. आजच्या दिवशी जर आपण थोडं श्रद्धेनं आणि योग्य पद्धतीनं गणपतीची पूजा केली तर आपल्या आयुष्यातले अडथळे नाहीसे होतात आणि धन, बुद्धी, यश आणि शांती सगळं काही मिळू लागतं. सकाळी लवकर स्नान करून स्वच्छ कपडे घ्या. शक्यतो पांढरे किंवा लाल रंगाचे असावेत. गणपती बाप्पाची मूर्ती स्वच्छ ठिकाणी ठेवा आणि त्यांना चंदन, कुमकुम, हळद, दुर्वा आणि लाल फुले अर्पण करा. मोदक किंवा लाडूचा नैवेद्य दाखवा आणि ओम गणगणपतये नमः म्हणत आरती करा. आता पहा, आजच्या दिवसाचे काही खास उपाय आहेत जे तुम्ही नक्की करून पहा, कारण हे उपाय अत्यंत सोपे आहेत पण त्याचा परिणाम मोठा असतो. व्यवसायात प्रगतीसाठी हे अशा प्राप्तीसाठी उपाय नक्कीच करा. जर व्यवसायात अडथळे येत असतील तर आज गणेश मंदिरात जाऊन हिरव्या मुगाचे दान करा आणि गणेश चालिसाचा पाठ करा. बघा, तुमचा व्यवसाय कसा चालू लागतो आणि पैसा फिरू लागतो. घरातील क्लेश कमी करण्यासाठी हे उपाय खूपच प्रभावी आहे. घरात नेहमी वाद होत असतील, वातावरण भारी तणावाचं असेल तर एक कच्चा नारळ घ्या, त्यावर रोलीचा टिळा लावा आणि गणपतीच्या चरणी फोडा. तो प्रसाद कुटुंबात वाटा. घरात शांती येते आणि नकारात्मकता दूर होते. पती पत्नीमधील मतभेद दूर करण्यासाठी एक कच्चा धागा घ्या आणि ओम विघ्नेश्वराय नमः हा मंत्र 11 वेळा म्हणा. त्या धाग्याला 7 गाठी बांधा आणि स्वतःजवळ ठेवा. काही दिवसातच प्रेम आणि समज वाढलेली जाणवेल. खास उपाय विद्यार्थ्यांसाठी. ज्यांना अभ्यासात लक्ष केंद्रित करायचंय त्यांनी आज दुर्वेच्या 7 गाठी गणेशाला अर्पण कराव्यात आणि कपुराने आरती करावी. एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दंती प्रचोदयात हा गणेश गायत्री मंत्र म्हणा. विद्येचं यश नक्की मिळेल. व्रत सोडतानाचे नियम. संध्याकाळी चंद्रदर्शन झाल्यावरच अर्घ्य द्या आणि व्रत सोडा. हा क्षण अत्यंत शुभ असतो, म्हणून चंद्राला अर्घ्य देताना मनात आपल्या इच्छा व्यक्त करा. बाप्पा त्या पूर्ण करतातच. लक्ष्मी प्राप्तीसाठी खास उपाय. जर घरात धन टिकत नसेल तर श्रीयंत्रासमोर गुलाबी फुले अर्पण करा. तुपाचे 8 दिवे लावा आणि कनकधारा स्तोत्र वाचा. मखाण्याची खीर अर्पण करा. लक्ष्मीचा आशीर्वाद मिळेल. संकष्ट चतुर्थीला या वस्तूंचे दान नक्की करा. आजच्या दिवशी काही गरजू लोकांना अन्न, कपडे किंवा मिठाई द्या. हे छोटं कर्मच तुमचं जीवन मोठं बनवतं. तर मित्रांनो, हा होता आजचा संकष्ट चतुर्थीचा खास व्हिडिओ. जर माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच शुभ आणि आध्यात्मिक माहितीसाठी दररोज भेटूया. ओम गणगणपतये नमः. श्री स्वामी समर्थ.